नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजची रेसिपी आहे लग्नातील मसूर भात। तर या मसूर भाताची कशी रेसिपी आहे ते आपण पाहूया। हे एक राजुरीचे आचार्य आहे आणि त्यांनी बनवला आहे। पाहूया आपण हा चुलीवरचा मसूर भात। तर पाहूया आपण मसूर भाताची रेसिपी। त्यासाठी एका मोठ्या टोपमध्ये त्यांनी तेल घालून घेतलं, त्यावर तमालपत्र आणि खडे मसाले फोडणीमध्ये घालून घेतलेत। त्यानंतर उभा चिरलेला कांदा परतून घेतलाय व हिरवा वाटाणा। तर ही रेसिपी या दादांनी मला सांगितली आहे, त्याचप्रमाणे ते करत आहेत आणि यावर त्यांनी पाणी ओतून आता ते उकळी यायला ठेवलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आणि आता छान पाण्याला उकळी आलेली आहे। तांदूळही धुवून घेतलेत। तर याला त्यांनी जीरा राईस वापरलेला आहे, लॉंग तांदूळ वापरलेला नाही आहे, कारण हा मसूर भात वेगळ्या पद्धतीने बनवतात ते। यासाठी मसूर भिजून ते शिजून घेतले जातात, किंवा जर तुम्ही भिजवलेले नसेल तर 2 शिट्ट्या देऊन डायरेक्ट शिजूनही घेतले तरी चालते। तर आता यामध्ये ओतलाय तांदूळ। छान या पाण्याला उकळी आलेली आहे आणि हा जो आहे ती गरम मसाल्याची पावडर आहे, ती वरून या भातामध्ये अशी घातली जाणार आहे। तर आता छान सगळी पावडर घालून घेतलेली आहे। ही सर्व खडे मसाल्याची पावडर आहे, तर ती मिक्सरला बारीक करून घेतली। यावर भरभरून कोथिंबीर घातलेली आहे आणि आता यामध्ये जातोय हा शिजवलेला मसूर। अख्खा मसूर आहे हा, यामुळेच या भाताचं नाव मसूर भात आहे आणि खूपच छान सुगंध सुटलाय आणि मस्त भाताला आता उकळी आलेली आहे। तर त्यांनी आता सगळा आहार जो आहे तो बाजूला ओढून घेतलाय, तो विस्तव, कारण खालून भात जळायला नाही पाहिजे। हे थोडंसं त्यांनी रंगाचं पाणी केलेलं आहे। त्यांनी या मसाले भाताला हळद वापरलेली नाही, व्हाईट आणि थोडंसं ऑरेंज कलरचं शेडिंग यावर होणार आहे। तर आता भाताचं पाणी आटलेलं आहे, अगदी थोड्याशा प्रमाणात भात ओला आहे, तो त्या आहारावरच व्यवस्थित शिजला जाणार आहे। तो दाबून घेतला आहे व्यवस्थित। आता त्यावर हे ऑरेंज रंगाचं जे फूड कलर आहे तो असा थोडासा घालून घेतला आहे। तर तो असा मध्ये मध्ये घातला आहे, म्हणजे काही भात असा ऑरेंज आणि काही भात सफेद राहील याची काळजी घेतली आहे। त्यानंतर वरून घातले अर्धा किलो तूप। आता हे त्या भातामध्ये आपोआप वितळलं जाईल आणि छान असं व्यवस्थित त्याला दाबून घेतलंय झाऱ्यानी। आता भाताला थोडासा दम द्यायचा आहे, त्यासाठी त्यांनी बाजूनी कवरिंग करून असे ओले करून कागद लावून घेतले आणि त्यावर असं घट्ट झाकण बसून घेतले व त्यावरचे जे विस्तवाचे निखारे आहे ते बाजूला ओढून ते खोऱ्यानी या झाकणावर टाकतायत, जेणेकरून भात खालच्या साईडला करपला नाही गेला पाहिजे आणि वरून त्याला चांगला दम बसला पाहिजे। त्यासाठी त्यांनी ही वापरलेली युक्ती आहे आणि यामुळे अतिशय छान दम बसतो भाताला। तर त्या पद्धतीने तो त्यांनी छान कवरिंग करून घेतलाय आणि अशा प्रकारे 10 मिनिटं ते दाबून ठेवणार हा भात आणि 10च मिनिटामध्ये हा अतिशय मोकळा सुटसुटीत भात खायला रेडी होणार आहे। तर असा बनलाय हा मसुरी भात। एकदम लाल लाल विस्तवाचे निखारे सर्व असे त्या वरच्या झाकणावर व्यवस्थित पसरून लावलेत, जेणेकरून सगळ्या भाताला असा चांगला दम बसला पाहिजे। त्यानंतर हा शिजून आपला भात तयार झालेला आहे। तर कसा वाटला हा मसुरी भात? तर तुम्हाला हा भात आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा।
बाय बाय.